इथं आज काही दिलं तरी लोक रात्रंदिवस बसू शकत नाहीत। रात्री बीडची सभा 6ची होती संध्याकाळच्या, ती झाली 2:45 वाजता। 65,000 लोक होते, एकही मराठा हल्ला नाही एका जागेवरचा, एकही। ही फक्त वेदना आहे आरक्षणाची। माझा आज अहमदनगरच्या या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, लढा अंतरवाली सुरू झाला। लोकशाहीनं आणि कायद्यानं दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहून अंतरवालीत आमरण उपोषण सुरू झालं। 3रा दिवस उगला आणि अचानक अंतरवालीच्या आंदोलकावर, तिथं बसलेल्या माता माऊल्यांवर प्राणघातक हल्ला झाला। काय झालं माहित नाही, एकाएकीच माता माऊल्यांच्या डोक्यात काठ्या आणि तरुण मुलांच्या पोटात आणि छातीत 35 गोळ्या गेल्या। मला वाटलं आरक्षण आलं का कोणवर। तुम्ही जर त्या पोरांना काही मारलं असतं तर आम्हाला काय वाटलं नसतं, पण निष्पाप माता माऊल्यांनी तुमचं काय केलं होतं की तुम्ही त्यांना रक्ताबंबाळ होईपर्यंत मारलं। माझ्या जीवनात मी इतकं निर्दयी सरकार कधीच बघितलं नाही। आताही आपले काही पोरं लीलावती हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। सरकारला आम्ही विचारलं, नेमकी आमची चूक काय झाली, आम्ही असं काय पाप केलं की तुम्हाला आमच्यावर प्राणघातक हल्ला करावा लागला। ज्या माता माऊलीच्या मांडीवर 4 महिन्याचा मुलगा होता त्याचा सुद्धा विचार नाही झाला। ज्या माता माऊल्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्यांचे फोन येऊ लागले आणि त्यांनी सांगितलं, दादा आता रक्त सांडलंयच, पण आता आरक्षण मिळेपर्यंत मागं नाही सरकायचं। आणि एकच लढा सुरू झाला, पुन्हा शांततेत। सगळ्यात अगोदर मी तुम्हाला जवळपास 5 ते 6 घंटे वाट बघायला लावली, त्यामुळे मी तुमचे मनापासून माफी मागतो। कारण मी बी सध्या काय करू शकत नाही। ज्या गावात जाईल ती गावात डायरेक्ट गाडी पुढेच लोक झोपते, गाडीच पुढे जाऊन देत नाही। आणि मी पण मराठे जर रस्त्यात वाचले तर मराठ्यांना डावलून पुढे जाणारे माझे अवलादच नाही। म्हणून तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला। आपली मूळ मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, ही तिच्यात बदल नाही, तडजोड सुद्धा नाही। आणि मला दुपारी फोन आला तर नगरहून, बरं का, कोणाच तरी, माझ्या काय ध्यानात आलं। बीडच्या सभेत काय झालं ते लगेच सांगतो। मागचं घ्यायचं पुढचं सोडून द्यायचं, मग मला येतं टेन्शन। विषय असा झाला, मंडल कमिशननं ओबीसींना 14% आरक्षण दिलं। त्यानंतर कोणताही आयोग आला नाही आणि कोणतीही समिती आली नाही, तरी ते आरक्षण 30% वाढलं। माझं म्हणणं असं, त्या दिवशी होतं ना, आत्ता पण तेच आहे। मी माझ्या शब्दात कधीच बदल करत नाही।
ओबीसींना 14% आरक्षण दिलं, त्यांच्या एकाही टक्क्याला धक्का नाही लागला पाहिजे हे मराठ्यांचं आत्ताही मत आहे. पण तुमचं आहे ते 14% घ्यायचं, उर्वरित सगळं आमचं आहे 50%च्या आत. हे कालही म्हणणं होतं ना आजही हे आपलं स्टेटमेंट कालचंही चेक करा. ते दोनदा बोलत मी नसतो. माणसं दिसल्यावर वेगळं बोलायचं आणि माणसं नसलं की वेगळं बोलायचं. आपलं आहे ते ठोक टक समोर असतं सगळं. काय करायचं तर खानदानी मराठीवाणी करायचं, नाही तर अजिबात त्यात पडायचंच नाही. वरच्या 16%चे उपवर्ग 9 बनवले. एक उपवर्ग बनायचा असेल तर समितीची शिफारस लागते. वरच्या 16% आरक्षणाचे तुम्ही उपवर्ग बनवलेच कसे? मंडल कमिशननं 28% लोकसंख्या दाखवली, 90ला 14% आरक्षण दिलं, 94ला ते 30% झालं 4च वर्षात. काही ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे आमची लोकसंख्या 60%, म्हणून थोडा वेळ घेऊन तुमचा 60% आमची लोकसंख्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही म्हणता नाव बी घ्या ना. आता नाव कमून घ्या ना, सांगतो ना लगेच. ते एक दिवस टीव्हीवर आले आणि ते म्हणले मग आपल्या एकट्याच्याच मागं लागले भाऊ. आपण तिकून सांगितलं आपण बळच कोणावर टीका करत नाही, टीका करणं माझा रस्ता नाही, मी त्या वाटावर जात बी नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध केला की मी त्याला सोडीतच नाही, मग तो कुणी बी असो. मग ते म्हणला मी मराठा आरक्षणाला विरोधच नाही. म्हणलं मग आजपासून बंद तुला बोलायचं. म्हणून फक्त 4 दिवस झालं नाव घेत नाही. मान्य म्हणायला लागलो मी त्यांना आता, आणि साहेब बी म्हणायला लागलो. परत ताण नाही ठेवला त्यांना बिन मला बी. पण कवर आरक्षणाला विरोध केला की मग मी माय अवकतीवर येणारा. तुम्ही विरोध करू नका, तुमचं तुम्ही खा, आमचा आम्हाला द्या, काहीही होत नाही. आता खरं सांगतो तुम्हाला मी, ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवांचं आणि मराठा बांधवांचं अजिबात काही नाही. आम्ही लग्नाला एकामेकात जातो, एका मोठं सगळं 50-50 पेट्रोल टाकून चहा पितो, नांगर आणतो एकामेकात, तिथं बैल बी देतो एकामेकाला. इतकी एकमेकाविषयी प्रेम आहे. पण त्यांचे वरचे 2-4 जण आणि आपले वरचे 2-4 जण हे आपलं खाली जुळूनच द्यायना. हे काय करायला तुम्हाला सरळ सांगतो. आपण जर म्हणलं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, तर यांनी त्या गोरगरीब ओबीसी बांधवांचा एक गैरसमज करून ठेवलाय. काय सगळा मराठा आता आला तर आपल्याला काहीच राहणार नाही. ते बिचारे आपल्यासारखेच भोळे आहेत. आपलं नाही का भोळे आहेत म्हणून तर इतके वर्ष लागले आरक्षणाला. त्यांना असं वाटलं 5 कोटी मराठी जर आता आले तर खरंच काही राहणार नाही. त्यांची चूक नाही, फक्त त्यांना समजून सांगणारा कोणी नाही. ओबीसी बांधवांना त्यांच्या नेत्यांनी समजून सांगितलं पाहिजे सगळा मराठा आत येणार नाही. तो कसा येणार नाही बघा. आता असंच वाजत होतं त्या दिवशी. विदर्भातला सगळाची सगळा मराठा ओबीसी आरक्षणात गेला. खानदेश मधील मराठा या 15 वर्षात सगळाची सगळा ओबीसी आरक्षणात गेलाय. नाशिकचा महसूल पट्टा जेवढा येतो तो सगळाची सगळा ओबीसी आरक्षणात गेलाय.
कोकणचा पठार भाग सगळा ओबीसी आरक्षणात गेलाय. मग खाली कोण राहिलं? उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा. उर्वरित महाराष्ट्रात म्हणू ना त्याला. हे ते समजूनच सांगत नाहीत ओबीसी बांधवांना. ते म्हणते सगळेच मराठी आत येणार आहेत, सरसकट मराठी आत येऊ नका. मग कुठं जातो? खालचं घ्या म्हणतो तुम्ही, नाही तर वरचं घ्या. तू घे ना एखाद बार वरचं. खालचं द्या ना, वरचं द्या ना, कोणच्यातच आम्हाला येऊन द्या ना. तू एकटाच खाय कवरबी. 14% 30% खातो तरी म्हणतो आम्हाला कमीच पडलं, वाढून द्या. ओबीसी आरक्षण खातो, परत ओपन मध्ये येतो, परत ईडब्ल्यूएस मध्ये येतो. खातोयच एकटाच, कवर खातोय. त्याचे त्यालाच माहित. त्याचं एक घर नाही आमच्या गावात, तरी 30% एकटा खातो. ही रिअल परिस्थिती आहे. ओबीसी बांधवांना सामान्याला कोणी सांगायलाच तयार नाही की जवळपास 5 कोटीपैकी 3-3.5 कोटी मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेलाय. त्यांच्या डोक्यात एक गैरसमज घालून दिलाय, सरसकट मराठा आत आल्यावर काहीच राहणार नाही खाली. सगळे मराठे जवळपास आरक्षणात गेलेत. त्यांना तिथं विरोध नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही अडचण नाही त्यांना तिची. मी माझ्याकडे एक मंत्री महोदय आले, ते सरकारने पाठवले होते याच 50% आतल्या आरक्षणासाठी, कुणबी प्रमाणपत्रासाठी. ते साहेब मला म्हणले तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देताच येत नाहीत. म्हणलं नका का द्या ना, कमवून तर सांगा ना, कमवून देता या ना. ते म्हणलं त्याला आधार लागतो तरच देता येतं. जर एखादा कायदा पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो, त्याशिवाय तो पारित करता येत नाही. म्हणजे आमच्या टायमाला कागद, मी आमच्या घंटाभर गप्पा चालल्या दोघांच्या. त्याला वाटलं मी येडपटे का काय. बराच वेळ झाल्यावर आपण त्यांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही देऊ नका पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची जात कशाचा आधार घेऊन ओबीसीत गेली? काहीच बोला ना. ते म्हणला साहेब आले चिरून येतो, आणखी माघारीत नाही आला. यांची जात पोट जात म्हणून ओबीसी आरक्षणात गेली. ओबीसी मध्ये घेतलेल्या जाती त्यानंतर उपजाती पोट जाती म्हणून यांची जात आत गेली. कागद नाही, फिगत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. रात्रीच यांना आरक्षण मिळालं, सकाळी नोकऱ्या लागल्या. आम्ही तसेच आहेत, आणखी मागास सिद्ध झालो तरी आरक्षण नाही. ओबीसीची पहिली स्टेज जर पार करायची असली तर कोणचं जात किंवा समूह मागास सिद्ध असायला लागतो, बरोबर का? मराठा 12-13% मागास आहेत, तरी मराठ्याला आरक्षण नाही. भारत देशातली मराठा एक अशी जात आहे माझ्या माहितीप्रमाणे, माझं चुकत असेल तर मला त्याच्यात दुरुस्ती करा. भारत देशातली मराठा समाज एक जात अशी की ती मागास सिद्ध झालेली. आतापर्यंत भारत देशात एकही जात मागास सिद्ध झालेली नाही. 88-89 मंडल कमिशन स्थापन झाला. मंडल कमिशनला 3 कामं सांगितले. एक, ज्या ओबीसीची ज्या जाती आहेत त्या कोणत्या आरक्षणात घालायची त्याची यादी तयार करा. 2, ओबीसीची जनगणना करा. 3, जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ते मागास सिद्ध करा. मंडल कमिशनने यातलं एक बी काम नाही केलं. पूर्वीची ओबीसीची यादी उचलली. 1931ला इंग्रजांनी केलेली जनगणना उचलली आणि व्हीपी सिंग सरकार समोर ठेवली. मंडल कमिशननं 14% आरक्षण सुरू 90ला. आता साहेब म्हणतात आमचं 60%, आम्ही एकटेच. आता कसे आहेत आपण गणित करू. 90ला समजा मी या नगरचा रहिवासी असं ग्राहदारा बरं कोणशी थोडा टाईम. इथल्या सरपंचाकडे मी गेलो, त्यांना म्हणलं 90ला माझे 4 सदस्य आहेत, याची ग्रामपंचायतला नोंद करून घ्या. त्या सरपंचाने घेतली.
94ला म्हणजे 4 वर्षानं परत त्याच ग्रामपंचायतमध्ये मी गेलो. सरपंच बी तेच होता. त्याला म्हणलं माझे 60 सदस्य तर याची नोंद करून घे. मी काय फॅक्टरी टाकली का? मान्य आहे घे तुम्हाला 4 वर्षात 60% लोकसंख्या कस काय झाली बा? कस काय झाली? आणि कस काय मराठ्याला आरक्षण मिळेल? मराठ्या तुमच्या समोरून आरक्षण चाललंय तुमच्या हातातून. 4 वर्षात 60% लोकसंख्या होती का? बरं झाले, आता त्यांच्या मान्याने चालायचं आपल्याला. ते साहेब म्हणते तसंच 60 तर 60 तुमची. मोजा आता. 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले? SC ST 20%. हा 150% लोकसंख्या असते का राज्याची? काय पागल समजतो का काय? मला ती काही कळानाच. मारवाडी, ब्राह्मण, मुस्लिम हे कुठं सोडायचे? हे तर त्यात धरले बी नाहीत. आणखी किती खाल्लं पाहिजे आणि किती नाही खाल्लं पाहिजे? माणसाची नियत कशी असावी? एखाद्याला 2 एकर वावर आहे, त्याच्या नावावर खातोय 5 एकर. याचा अर्थ तो कोणाचा तरी मुलगा उपाशी मारतोय. 2 एकर नावावर आहे, 5 एकर खातोय. 14% आरक्षण आहे, 30% खाणं चालू आहे. सोडीनाच, उलट कमी पडलं म्हणतो, आणखीन द्या थोडं वाढू. आता तर मी काल परदिवशी मी असं ऐकलंय, त्यांच्यातच झोपलं होतं. जणू टीव्हीला आलं तर जमून झोपलं होतं. ते म्हणलं आमचा टक्काच कमी झाला नोकरीतला, म्हणजे आरक्षण असून. आणि मग झोपलं त्यांचं दोघाच. ते म्हणले दाखवर हिशोब करून. कुठे हिशोब येतो यांना? मग मराठा समाजाला पुन्हा एकदा तुमचा गैरसमज काढतो. मी माझी नियत कधीच बदलीत नाही. मग जीव गेला तरी हरकत नाही. त्या दिवशी बोलतानाच आपण बोललो 14% आरक्षण ओबीसींना धक्का न लावता, म्हणजे त्याचा अर्थ ओबीसींचं नियमच आहे ते त्यांनी घ्यायचं. त्यांच्या 1% धक्का न लागला पाहिजे. ह्या नीतीचे मराठी आहेत. पण वरचं खातो त्याचं काय? मग त्या मंत्री महोदयाला मी ते कुणबीचं आमचं झालं. मग ते असं म्हणले मला नंतर परत 2-4 दिवसांनी. ते म्हणले तुम्हाला वेगळं दिलं तर? म्हणलं जमन म्हणल्यावर ते खुश झालं ना. त्याला वाटलं जुळलं आता. लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच मराठ्यांचा वेगळा प्रवर्ग करून 50% आद्या आम्हाला मान्य, बाहेरचं मान्य नाही. तो म्हणला साहेब आले चिरून येतो, आणखीन आलाच नाही. आपण लागण तेवढे पुरावे दिले. आणि ह्या सगळ्या चर्चा झाल्याच्या नंतर आमचं 4 दिवसात ठरलं. 4 दिवसात तुम्ही आरक्षण द्यावं सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्याला. मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी सांगितलं 4 दिवसात होणार नाही. जर आम्ही कायदा पारित केला आणि त्याला जर कोणी चॅलेंज केलं तर मग काय करायचं? आम्हाला 1 महिन्याची वेळ द्या. आपण त्यांना सांगितलं कुणबी आणि मराठा एकच आहे, त्याचे हजारो पुरावे आहेत. 1 दिवसात तुम्हाला GR काढता येतो. मला म्हणतंय विधानसभा चालू नाही. मी सांगितलं त्यांना. मग ते मला याडपट समजी देत. राज्यपालांची परवानगी घेऊन विधानसभा सुरू करून तुम्हाला कायदा पारित करता येतो. ते आलेला प्रतिनिधी बी म्हणला साहेब आली चिरून येतो. तो बी आणखीन आला नाही. तिकडच आहे. 4 दिवस यासाठी दिले. मराठा समाज मागास सिद्ध झालाय.
राज्याला जर अधिकार असले तर 12-13% मागास सिद्ध झालेला जो गायकवाड कमिशनचं प्रकरण आहे ते घेऊन तुम्हाला कायदा पारित करता येतो राज्याला सुद्धा, तिन्ही मंडळात. कशाचीच आवश्यकता नाही. नुसते गप्प बसत येत, काहीच म्हणत नाही. 2-4 दिवसांनी परत आणले. असं सांगितलं ऐकू वाटत नाही ना. खरं आहे नाही, द्यायचं नाही ना, इच्छाशक्ती नाही मराठ्यांना द्यायची. म्हणले पर्याय सांगा, पर्याय सांगा म्हणले काहीतरी आणखीन. म्हणजे पर्याय द्यायला आम्हीच, आंदोलन करायला आम्हीच, मागणी करायला आम्ही. तुम्ही काय करता मग? तरी आपण त्यांना पर्याय दिला. 1 जून 2004चा JR आहे, मराठा आणि कुणबी एकच. तो कायदा पारित करताना आधार असल्याशिवाय कायदा पारित झाला नाही. कुठलाही कायदा पारित करताना आधार लागतो, आधाराशिवाय तो पारित होत नाही. मग 2004चा JR आहे तो पारित केलेला आहे. फक्त आता एक काम करा, त्याला सुधारित नाव द्या आणि तो शासन निर्णय करा. त्याच्यातल्या अटी आणि शर्ती काढा, त्याच्या सुलभता आणा, एवढंच करा. काहीच करायची गरज नाही. 2 घंट्यात होतंय. ते आलेलं प्रतिनिधी होतं ना, ते असं खुश झालं. त्याला वाटलं पर्याय दिलाय चांगला, पण ते कुठं ठेवला? सापडणार नकोच्या कपाटात. 17 वर्ष झाले ना त्याला आता सापडीला. आमच्यापासून थेट मुंबई गाठली. 2 घंट्यात तर ब्रेकिंग न्यूज आली. 2004च्या JR मध्ये सुधारणा, मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार. आणि म्हणले आत्ता इथं होते, कस काय सुधारणा झाली हो? मुंबईत जाऊन लगेच इमान टाईटच होतं वाटतं. इमान बसूनच इमानानेच पळत येते. 2 घंट्याने परत ब्रेकिंग आली. आंदोलकाकडे शिष्टमंडळ JR घेऊन निघालं. व्यासपीठावर आले, असेच म्हणले झालं तुमचं काम, उठा 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 चला आता. म्हणजे लगेच आम्हाला घरी काढून द्यायची तयारी त्यांची. म्हणलं मला वाचून द्या, त्याच्यात काय सुधारणा झाली. मायबाप मराठ्यांनो, त्याच्यात असं लिहिलेलं होतं त्या सुधारित JR मध्ये, वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. अरे म्हणलं थांब्याच्यात खुटी आहे. त्याला परत एकदा वाचून दाखविलं. वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. तुमच्याजवळ म्हणलं वंशावळीची नोंद आहे का? तो म्हणला नाही. म्हणलं माझ्याजवळ बी नाही. जाऊन दे माघारी. ज्या कायद्यात मराठ्यांचा हित नाही तो आम्ही स्वीकारू शकत नाहीत, कारण आम्ही खानदानी मराठी आहेत. मराठ्यांची गद्दारी करणार नाही. मला जर माझ्या मराठा समाजाची गद्दारी करायची जर असती तर आजकाल इतकं अवघड आहे. एखाद्या मंत्र्याने आमदारांनी जर खांद्यावर हात ठेवला, माणसं दुसऱ्या दिवशी सकाळी नीट बोलत नाहीत एकमेकाला. आपल्यापेक्षा अख्खं मंत्रिमंडळ बसलेलं होतं, अख्खं मंत्रिमंडळ. तरी या मराठा समाजासाठी मी माझी एवढी इंच भरही ढळू दिली नाही. इंच भरही. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक. ते तिथूनच ठरवून यायचे. हे ऐकतच नाही. मी ते म्हणले याला बिंगून टाकू, मला याला काय बिंगून टाकू, तिथं ठरी दे. त्याला आत्ता बिंगून टाकू, कारण मी कसला काऊन दिसतो ना. त्यामुळे त्यांना वाटलं याला आत्ता बिंगून टाकू आपण. त्यांचा काही दोष नाही. मला किती बाऱ्या मोजातो मी, 35 किलो भरवतो. मी दिसतो बी बँड मध्ये खुळखुळे वाजवणार असल्यावानी. आणि मग माझ्याजवळ आले, बसले बराच वेळ. म्हणले काय करावं काय करावं काय करावं. म्हणले देता का दिवस वाढून? 20. नाही जमत म्हणलं. 4च दिवस. परत 2-3 दिवसांनी आले. इतके पटकून यायचे आणि इतके पटकून जायचे. इमान संभाजीनगर लोबाच होतं वाटतं. आम्हाला व्यासपीठावर टिकू सोरूस तर आमच्या आधी येऊन बसायचे. परत माघारी आले. म्हणले आता 12 दिवस द्या.
म्हणजे बैलाचा सौदा झाल्यासारखं सुरू झालं. म्हणलं जमणार नाही, वापस गेले. पण मराठ्यांचं नशीब लय बळकट आहे. मराठ्यांच्या नशिबानं 70 वर्षात जे घडलं नाही ते मुंबईत घडलं. सत्ताधाऱ्यांसह सगळ्या पक्षांचे नेते एकत्र आले आणि त्यांनी एक ठराव पारित केला. आम्ही मराठा समाजाला मागणीप्रमाणे आरक्षण देण्यास तयार आहोत, 1 महिन्याचा वेळ द्यावा. आणि मग आम्ही थोडे सावध झालो. मराठा समाजाची बैठक बोलवली आणि मराठा समाजाला विश्वासात घेऊन ठरवलं, यांना 1 महिन्याचा वेळ द्यायचा का. त्यांना वाटलं त्यांनाच गनिमी का येतात का नू, ते मराठ्याकडे बी लय मोठे आहेत. ते मराठी म्हणले देऊन टाका, 40 वर्ष गेले तर काय होतं 30 दिवसांनी. आणि हे आमचं ठरलेलं त्यांना माहीतच नाही. ते बहुतेक असं ठरून आलेलं असावं 4 दिवसाचा वेळ यापेक्षा जास्त द्यायला तयार नाहीत, आपण 1 महिन्याचा मागतो. याचा अर्थ हे देणार नाहीत. म्हणजे अशी शक्यता होती की त्यांना मराठ्यांच्या डोक्यावर खापर फोडायचं होतं. काय की तुम्ही 4 दिवस दिले, आम्ही कायदा पारित केला, आता तो कायदा टिकला नाही, त्याला आम्ही काय करावं. आम्ही त्यांना जवळ येऊन दिलं. ते म्हणले 1 महिना द्या. आम्ही म्हणलं 40 दिवस घ्या. आणि ते फुल परेशान झाले. मग त्यांचे चेहरे सांगा लागले आम्हाला. आणि मग मात्र समिती पळायला लागली. समिती गठीत केलेली इतकी पळायला लागली, त्यांना माहिती आहे बघा कशी पळती. हैदराबादला जाती, तिथून माघारी मुंबईला येते, मुंबई संभाजीनगरला येते, परत हैदराबादला जाते. काय करते तिची तिलाच माहीत. तिकडं जाते कागदच नाही सापडली म्हणते, मग करते काय आणि काय जाती. तिला बी म्हणे ती कानाकानाच इमानानं जाते, कानाकानाच माघारी इमानानेच येते. माघारी आलं म्हणजे कागदच नाही सापडे. तिथं मोडी लिपीत लिहिलेले, तिथं फारशीत लिहिलेले, तिथं उर्दूत लिहिलेले. तुम्ही वाचणारा लिहायला नेला का नाही, कसं काय सापडन. मग सापडणारच नाही ना. आता मला समजा इंग्लिशचं पुस्तक दिलं, मग आणि इंग्रजीचं जमत नाही, आणि मला जर म्हणले या पुस्तकात तुम्ही आरक्षण सापडेव असलं तरी मी नाहीच म्हणणार आहे ना. मला वाचताच येत नाही इंग्लिश. आणि मी असं म्हणलं ना, 2 दिवसांनी बहुतेक अभ्यासक नेले असावं. बहुतेक अंदाजा लावला 5000 पुरावे सापडले. 5000 पानं. आता कसं काय सापडले. आता आपण पहिल्या ठेप्याला येऊ. आता सुरुवातीच्या त्यांचं आपलं ठरलं होतं आधार द्यावा लागतो, तेव्हा कायदा बनवतोय तो 1 महिन्याचा वेळ द्या. आता 5000 पानांचा तुम्हाला पुरावा मिळालाय. तो आधार घ्यायचा, कायदा पारित करायचा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रच द्यायचे. आता वळवळ करायची नाही. आता बाकीचा खेळ बंद करायचा, बहाणे सांगायचा. आता आधार मिळालाय, आता तेवढा कमी पडतो काय माहित त्यांना. समजा एखाद्या माणसाला भूक लागली आणि त्याने जर 2 भाकरी खाल्ल्या, तुमचं सगळं ध्यान आहे ना, पण आणि त्याने जर 2 भाकरी खाल्ल्यात आपण काय बोलतो, लय भूक लागली होती, आता आधार मिळाला पोटाला. आता 5000 मिळाले ना आधार तुम्हाला. आता कारण कायदा का ट्रक भर आण तू, आणि 2-3 महिने इकडंच, 2-3 वर्ष इकडंच हिंडायचंय तुम्हाला. त्याच्यात मी तुम्हाला एक प्रामाणिकपणाने सांगतो, माझी भाषा फक्त मराठवाडीची, पण कायद्याची दुरी सोडून अजिबात नाही. आणि त्यांना माझी भाषाच कळत नाही, त्याला मी काय करू. त्यांना जरी एखादा माझा शब्द कळाला नाही ना, ते त्या अधिकाऱ्याला विचारते या शब्दाचा अर्थ काय होतो. त्याला नाही कळाला ते मला फोन करतं, याचा अर्थ काय होतो. म्हणलं मला नाही माहित काय. त्यांनी माझ्यावर इतके डाव टाकले भाऊ. आणि तुम्हाला मी ओपन याच व्यासपीठावर दाखवलेलं आहे, या मराठ्यांच्या पवित्र व्यासपीठावर दाखवून दिलेलं आहे. एकदा तर मातंबर आले, म्हणले आता मातंबर पाठा. त्यांच्यात मातंबर बी असते जणू. आणि ते आले, ते म्हणले हे मोकळे माघारी येत नाहीत बरं का. म्हणलं मोकळे माघारी येत नाहीत म्हणजे
म्हणजे ते काहीतरी करूनच येतात वाटतं गेली की असे आहेत जणू ते म्हणजे पिऊ असे मातंबर पाठवले. म्हणलं टप्प्यात येऊ दे माया. इथं आले मला म्हणतात कोपऱ्यात चला. म्हणलं कोपऱ्या फेपऱ्यात येत नसतो मी. म्हणले मग कानात बोलू. म्हणलं मग व्यासपीठात खाली होय. कारण या जातीशी गद्दारी मी नाही करू शकत. मी ज्या जातीला मायबाप मानलंय ना तिच्याशी गद्दारी करणारी पैदास भाऊ आपली नाही. या जातीशी मरेपर्यंत प्रामाणिक राहणार. ते पुढं काय व्हायचं असेल ते होईल ते मला माहीत नाही. पण जातीशी गद्दारी मी नाही करू शकत. मग डावच संपले यांचे सगळे डाव संपले माझ्यावर टाकायचे. मग एक शेवटचा डाव आणला. त्यांचा डॉक्टर माझ्याकडे आला आणि तो डॉक्टर मला म्हणला याला किडनीच नाही. मला अरे मी फुल टेन्शन मध्ये आलो ना. म्हणलं माझ्या बापाने मग एखाद बार किडनी तपासलं होतं का नव्हतं मला. मग ऑपरेशन सोडल्यावर मी पहिल्या डॉक्टरला म्हणलं भाऊ आपल्या किडन्या तपासू बाकीचं जाऊन तिकडं. त्याने माझ्या किडन्या तपासल्या मला दोन्ही निघाल्या. मग पहिलं का जाणाराचं मागचं आणलं होतं का. काय डाव टाकते नाही. पण मी बी शेतकऱ्याचं पिल्लू आहे. कच्च्या तालमीत वाढलेलो नाही. कारण या मायबाप मराठा समाजाने प्रचंड एकजूट उभा केली. ही आता वायरा नाही जाऊ द्यायची. तुम्ही कसला मातंबर पाठवा आणि काही पाठवा. एकदा तर माझ्याकडे इंग्लिश बोलणारेच अधिकारी पाठवले. त्याने फडा 2-4 गोळ्या आणल्या. मला काहीच कळलं नाही. त्याला म्हणलं तो अनुभव जमणार नाही. तो आपले मराठीले पाठव. मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारणारा जर त्याचं उत्तर नाही दिलं तर मी मराठ्यांच्या अवलाद सांगणार नाही. त्यामुळं माझ्याकडे कोणीच येत नाही. ते त्यांच्यात भाकरी खाताना गप्पा आणते संध्याकाळी मुंबईत. त्यांच्यातले मला बी सांगणार आहेत का सगळे त्यांचेच आहेत का काय. त्यांच्यात गप्पा चालल्या ते म्हणते लयच निवार माथ्याचं आंदोलन घेऊ येऊ. ऐकतच नाही. मी तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी आंदोलन नाही ठेवलं भाऊ. माझ्या जातीच्या न्यायासाठी ठेवलंय आणि त्या जातीला न्यायच द्यायचा आहे. तुम्ही तिकडं काय म्हणता त्याच्याशी मला नाही देणं घेणं. आणि तुम्ही किती आले तरी त्याचं सुद्धा देणं घेणं नाही. आम्हाला पाहिजे आरक्षण. कारण त्यामुळं माझ्या मराठ्यांच्या जातीच्या पोरांचे बळी चाललेत. 1% जर हुकलं ना. मी आता जाम म्हणून गाव होतं बीड तालुक्यात. तिथं ते गावकरी जमले होते. मी येताना तिकडे भेटत होतो. त्याच्यात एक माऊली आली आणि नुसती रडायला लागली. काहीच म्हणत नव्हती. शेवटी आम्ही सगळ्यांनी विचारलं झालं काय. किमान 3,500चा माप असेल तिथं त्या गावच्या लोकसंख्येत. ती म्हणली महापूर्ग 2% हुकलंय आणि दुसऱ्याला 12% कमी आहे तरी त्याच्या जागेवर लागलंय. ही वेदना आहे आमची. तुम्ही इथं जमलात ना माझ्यासाठी नाही. ही तुमची वेदना घेऊन इथं आला. सरकारने हिच्यातली वेदना घेतली पाहिजे. हे डोके मोजू नका. यांच्यातली वेदना मोजा आणि एकदा आमच्या उपकाराची परतफेड करा आणि आम्हाला आरक्षण द्या. ही वेदना आहे. इतक्या रात्री बसायला तुम्ही मोकळे नाही. इथं आज काही दिलं तरी लोक रात्रंदिवस बसू शकत नाहीत. रात्री बीडची सभा 6ची होती संध्याकाळच्या. ती झाली 2:45 वाजता. 65,000 लोक होते. एकही मराठा हल्ला नाही एका जागेवरचा. एकही. ही फक्त वेदना आहे आरक्षणाची. माझं आज अहमदनगरच्या या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. तुम्ही जागे आहेत मला माहिती आहे. जवळ मै सभा बंद होत नाही तोवर तुम्ही कोणीच झोपत नाहीत. मला पक्का माहीत झालेले. तुम्ही आज नगरची सभा बघताय साहेब. तुम्हाला हात जोडून विनंती माझी. माझ्या बापजाद्या मराठ्यानं 75 वर्षापासून एकही पक्ष असा नाही आणि त्या पक्षातला एकही नेता असा नाही की त्याला मोठं केलं नाही, त्याची मान उंचवली नाही, त्याची प्रतिष्ठा वाढवली नाही. असा एक बी नाही.
माझी विनंती आहे तुम्हाला, तुमची मान प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आमच्या बापजाद्यांनी खूप काबाड कष्ट केलेले आहेत रात्रंदिवस. त्यांच्या जीवावर तुमच्याकडे बंगल्या, गाड्या, पैसे आणि तुमचे पोरं सुद्धा परदेशात शिकायला गेलेत. आज माझ्या गोरगरिबांच्या पोरं आरक्षणासाठी याचना करतायत. किमान एकदा तरी आमच्या त्या उपकाराची परतफेड करा ही तुम्हाला विनंती आहे. कधीतरी उपकार फेडायचा शिका. असा मराठ्यांनी कधी ओबीसीचा नेता म्हणून भेदभाव केला नाही. मराठ्यांनी त्यांना त्यांची प्रतिष्ठा आणि मान राजकीय प्रवासात वाढवण्यासाठी मराठ्यांनी खूप कष्ट केले आणि यांची मान उंचावली. आज माझ्या पोरांचे बळी जायला लागलेत मराठ्यांच्या. एकदा तरी फक्त आरक्षण देऊन त्यांच्या त्या उपकाराची परतफेड करा. तुम्ही उपकाराची परतफेड करायचं सोडून तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करायला, हे चांगलं नाही. कारण आम्ही जर तुम्हाला आपलं मानलं, तुम्ही एकदा आम्हाला आपलं मानलं पाहिजे. आता मी समजा किंवा तुम्ही माझ्या गावाकडे अंतरवालीला आले आणि मी जर तुम्हाला चहा पाजला, त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? तुम्ही माझे आहेत म्हणून मी तुम्हाला चहा पाजला. आणि मी नगरला आल्यावर तुम्ही जर नाही पाजला तर त्याचा अर्थ असा होतो तुम्ही मला मानितच नाहीत. माझ्या बाप जात्या मराठ्यांनी सगळे पक्ष मोठे करण्यासाठी तुम्हाला आपलं म्हणून काम केलंय. तुमच्या मान प्रतिष्ठा वाढवली. आज तुमची जबाबदारी आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण लागतंय त्याची उपकाराची परतफेड करायची. तर तुम्ही आता मानायला तयार नाहीत. तुम्हाला सांगतो आणखीन तरी सावध व्हा. आपल्याला अशी संधी पुन्हा चालून येणार नाही. कारण वेळ आपण दिलेला नाही, वेळ आपल्याकडून घेतलेला आहे. आपण जर वेळ दिला तर ते होईल का नाही असं 2 टप्प्यात असतं. पण वेळ आपल्याकडून घेतलाय आणि जाहीर मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रानं ते ऐकलेलं आहे. त्यामुळं आपल्याला अशी संधी येणार नाही. या संधीचं सगळेजण सोनं करा. आपल्यात फूट पडू देऊ नका. कारण यांचे 40 वर्ष यांचे विचार पडले नाही. हे थोडं बंद करता का? मायात काहीच नाही राहिलं. मी लागलो थंडी वाजायला मला. मी म्हणतो मग पाय कम थरथर कापायला लागला. इकडून गार पाडा ना आली. कुठं चाललं होतं आपलं? म्हणजे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाहीत म्हणायचं. आता ध्यानात ठेवतात म्हणलं. सरकार शेवटचा डाव टाकू शकतो. आता सरकार शेवटचा डाव टाकू शकतो. फूट जर तसा प्रयत्न झाला तर तो बांधव आपलाच असणार आहे. कुणी कासाला सगळ्यांनी त्याच्या घरी जायचं आणि त्याच्या डायरेक्ट पाय पडायचं. त्याला काहीच नाही बोलायचं आणि त्याला सांगायचं तुझ्या पाय पडतो. एवढ्या वेळेस तोंडाला घास आलेला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी काम नाही करायचं. जातीच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी काम करायचं. आपल्यात फूट पडू देऊ नकोस. तुला आंदोलनात यायचं ती नाही येऊ नको. गप घरी झोप. त्याला 2-4 गोधड्या नव्या घेऊन देऊ आपण. पण आमच्या अन्नात माती काढू नको. कारण अशी संधी फिरून मराठ्याला येणार नाही. आणि या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. आता ही झालेली एकजूट, हिचं रूपांतर यशातच करायचं. कारण अशी एकी आणि ही आलेली लाट ही घराघरात गेली. आता गाव खेड्यापासून शहरापर्यंत घराघरात गेली. हिचं पुरं सोनं करायचं. एवढ्या वेळेस तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मराठा समाजाच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागा. ही विनंती करायला आशीर्वाद घ्यायला मी तुमच्याकडे आलोय. आता सुट्टी नाही. कागद सापडू नाही सापडू. आरक्षण मराठी आता घेणार. तुमच्या छाताडावर बसून घेणार. पण आरक्षणच घेणार. आता सुट्टी नाही. कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे. ते घेतल्याशिवाय आता सुट्टी नाही. आरक्षणच मोजी ना कुणी कुठपर्यंत येईन किती आहे. या शांततेच्या आंदोलनानं निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण आणून ठेवलंय.
आता सध्या सरकारच्या टेबलवर दुसरं काहीच काम नाही. आरक्षण मुंबई आणि दिल्ली, आज बी दिल्लीला काहीतरी झाली म्हणतात खटपट. ही मराठ्यांची एकजुटी, ही एकजुटीचा विजय. ही विजय होणारा ना माझा असणार आहे ना तुमचा, महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच विजय असणार आणि तो मात्र आपल्याला मिळवायचाच. पुन्हा एकदा जाताना सांगतो, सरकारला दिलेला 1 महिना 14 तारखेला संपतो आणि वर बोनस आपण 10 दिवस दिले, म्हणजे 24 ऑक्टोबरला 40 दिवस त्यांचे पूर्ण होते. आपली पहिली म्हणे बघा, एक ताण लागल्यावर येर खांदायची आणि नाही पण लागल्यावर काय पितो मग. आधीच सावध व्हायचं. 14 तारखेला अंतरवालीला आपण कार्यक्रम ठेवलाय. त्या कार्यक्रमाला नगर शहरासह तुमच्या परिसरातील एकही मराठा 14 तारखेला घरी राहता कामा नये. सगळ्यांनी अंतरवाली लिहायची. मराठ्यांचा एकीचं रूप बघून 14 तारखेच्या नंतर 4च दिवसात सरकारनं मराठा आरक्षणाच्या GR वर सगळ्या सह्या केल्या पाहिजे. इतक्या ताकदीने या तुमच्या येण्यानं जर माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही 1 दिवस काम मराठ्यांच्या जातीसाठी बंद करा आणि अंतरवालीला याच. मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. तुम्हाला सुद्धा काय अटी आहे. एक, कोणीही उग्र आंदोलन करायचं नाही, जाळपोळ करायची नाही. त्यामुळं गोरगरीब पोरावर केसेस होत्यात आणि त्यांना नोकरीत आणि शिक्षणात अडचण येते. आम्ही काहीच केलं नाही, काहीच शांततेत बसून होतो तरी 307 120 सारख्या केसेस आमच्यावर झाल्यात. ते आम्ही बघतो कशा काढायचं, त्याचं टेन्शन नाही. पण जे सत्य आहे ते, महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याच्या पोरानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर मराठ्यांचे पोरच मरायला लागले तर ते आरक्षण घ्यायचं कोणाला, ते द्यायचं कोणाला आणि आम्ही आंदोलन करून त्याचा उपयोग तरी काय. तिसरी अट, अंतरवालीला येताना सगळ्यांनी शांततेत द्यायचं आणि शांततेत जायचं. त्याचं कारण असं आहे, तिथं प्रचंड संख्येनं माता माऊली येणार आहे. ती जशी सुखरूप त्या कार्यक्रमाला आली तशी सुखरूप तिच्या घरापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आणि संरक्षणाची जबाबदारी आजच तुमच्या खांद्यावर आहे. कारण ती पण कोणाची तरी आई आहे, ती पण कोणाची तरी बहीण आहे. तिला सुरक्षित घरापर्यंत नेणं तुमची जबाबदारी. तिथं स्वयंसेवक म्हणून तुम्हाला स्वतः काम करायचं, तुम्हाला कोणी निमंत्रण देणार नाही. तुम्हाला स्वतः तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायचं. जर काय होतं माहितीये का, आंदोलन आपण शांततेत करतो, आपण मोर्चे काढलेत, आपल्या पायाखाली मुंगी मरून न देणारे आपली जमाती. पण आपण जातो आंदोलन करून आणि तिथं कुणीतरी काहीतरी करून जातं आणि ते केसेस आपल्यावर पडतात आपलं आंदोलन बदनाम करण्यासाठी. हे प्रकार होऊ द्यायचे नाहीत. तिथं जर एखादा कार्यक्रमात एखादा गालबोट लावायचा प्रयत्न करायला लागला, त्याला जागेवर शर्टाला धरून खाली बसायचं, असं हलवूनच द्यायचा नाही. पुरा कार्यक्रम उसर आपल्याच गाडीत टाकायचा, घरी नेऊन सोडायचं. कारण त्याच्या एकट्याच्या वळवळीमुळं अख्ख्या मराठा समाजाला डाग लागतो. इथून पुढे जातीला डाग लागू द्यायचा नाही भावांनो. शांततेच्या याच आंदोलनानं आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणून सोडले. एवढ्या वेळेस सगळे मतभेद सोडा, असले नसले तरी. पण एवढ्या वेळेस जातीच्या पदरात ही पुण्याचा दान टाकू लागा. ज्यांचे 40-40 वर्ष विचार पडले नाही, बहुतेक रात्रीत सरकार बदलेलं देईन. आणि माझ्या जातीच्या आणि तुमच्या स्वतःच्या पोरांच्या भविष्यासाठी तुम्ही मतभेद सोडू शकत नाहीत काय? तुमच्या स्वतःच्या मुलासाठी तुमचे असणारे मतभेद सोडून तुम्ही एकत्र येऊ शकत नाहीत का?
त्यांच्या प्रतिष्ठेसाठी एका रात्रीत एक आले. सकाळचा दिवस संध्याकाळी कोणाकडे गेला कोणालाच मेळ लागाना. पाठीमागचं ओडी काळ्याचं आंदोलन सुरू होतं आमचं. त्या टायमाला नितीन करेल साहेब मुख्य सचिव महसूलचे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तिला 3 महिन्याचा कालावधी होता. ती समितीचा अहवाल येईपर्यंत काय करायचं म्हणले पर्याय सांगा. म्हणलं मग तोपर्यंत तुम्ही ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला लागू करा. ठरलं. शासन निर्णय पण झाला. एक जणांनी मला फोन केला. ते म्हणे तुमचं कोणत्या मंत्र्यासंग ठरलं होतं. मी लावला फोन त्यांना. आपलं काय ओपन असतं सगळं. लगेच स्पीकर ऑन. म्हणलं साहेब ते आपलं ओबीसी सवलती लागू करायला ठरलं होतं त्याचं काय झालं. ते म्हणले मी माझी झालो आता. म्हणजे मला मेळ सुद्धा लागाना. मी आम्ही चर्चा कोणासंग केल्या ध्यानातच राहना. एकाच रात्रीत पलटत येत कुंकडची कोण कुंकड जात आहे मेळ नाही. तुमच्या लेकरासाठी नाही करू शकत तुम्ही. मतभेद सोडून एकत्र येऊन त्यांच्या भविष्यासाठी नाही लढू शकत तुम्ही. स्वतःच्या मुलाच्या भविष्याचा आणि अस्तित्वाचा सुद्धा आता आपल्याला इथून पुढे विचार करायला लागणार आहे. आता तुम्हाला सगळं सांगितलं का नाही. मी काही ठेवलं का. आरक्षण सांगितलंय. काय काय मध्ये त्यांनी डावं टाकले ते बी सांगितलं. आता मग सांगायचं राहिले. सांगू का. 2-3 जणच हा म्हणले बाकीच्याला नाही ऐकायचं काम. मला काय म्हणतात माहिती आहेत का. तुम्ही काळजी घ्या. मला गर्दीत जाऊ नका. आले तर आम्ही आहे संरक्षणाला. तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. तुम्हाला कोण काय करतं बघू मला म्हणतात. आणि त्याने तर त्यांच्यातली फजिती केली. मी त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांना चांगलं माहिती आणि माझी भाषा बी कळते त्यांना. आता त्यांना ते अभ्यासकाची भाषाच कळा ना. त्रुटी व्हायबल ते नाही जमत त्यांना. आपल्या भाषेने नीट चलत येते. मला म्हणतात आमच्या गावात या. मला नगरमधून बी बरेच फोन आले आज. या आम्ही आहेत काळजी घेणार आम्ही तुमची. म्हणलं मग दुखत आहे. नाही नाही म्हणले आम्ही आहेत तुम्ही काय काळजी करा. मी उदाहरण सांगतोय तुम्हाला. मग मला फोन आले या तुम्ही. महाराष्ट्रातले दुसरे फोन करतात तुम्ही काळजी करायची नाही. मी येतो संरक्षण करतो म्हणले तुम्ही. आणि मला खपाखपाच लोटी देत. तुम्ही पार्टीकड्याकडे जातो. उताराला लागल्यासारखा मला लोटाय सुद्धा गरज लागत नाही. सनाट जातो मी. मला कळतं तुम्हाला माया आहे. एवढा मूर्ख नाही मी. भावना शून्य सुद्धा नाही. तुम्हाला माया येते माझी म्हणून तुम्ही भेटायला येतात. पण माझी परिस्थिती ती नाही सध्या. 17 दिवस उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ नाही देत. माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती आहे मला काय त्रास होतोय. म्हणून मला रस्ता लागतो. आणि तुम्ही जर दाना लुटिलं तर मी कणाकणात त्या कडेला उतारायला लागल्यासारखाच जातो. एका जागेवर तर अशी साखळी धरली होती अशी. हे माय इथं लावलं आणि चला पुढं म्हणून मलाच लुटीत नेलं ती गाड्याकडेला. मग बरगाड मोडून जाईन ना भाऊ. मायात काही नाही राहिलं. सध्या डास सुद्धा माझ्याकडे टाइम देत नाही. त्यांना खायलाच काही नाही माझ्याजवळ. ती दुसरी पार्टी बघत आहे. कारण त्या उपोषणानं माझं शरीर मला साथ देत नाही. कमीत कमी आता जाताना तरी मला वाढ द्या. ढकलू नका तुम्ही. इतकं काचा लुटीत मला काही सुचतच नाही. जाताना एवढंच सांगतो भाऊ